हॅलो, मी डॉक्टर वर्षा. वजन कमी करायचे, वजन मेंटेन ठेवायचे किंवा वजन वाढवायचे, अशा सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला प्रोटीन गरजेचं असतं. पण बऱ्याच वेळा अशा काही कंडिशन आहेत किंवा अशा काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन खूप गरजेचं असतं. किंवा प्रोटीन आपण कसं मिळवायचं, प्रोटीन किती खायचं, प्रोटीन कधी खायचं. आणि आणखीन एक प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या मनात येतो, तो म्हणजे ह्या प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेक घेणं कितपत योग्य आहे. तर नक्कीच या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी खूप छान अशा टिप्स असणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटन दाबायचं विसरू नका, कारण असे खूप व्हिडिओ छान तुम्हाला इथून पुढं पाहायला मिळणार आहे. प्रोटीनला बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलं जातं, कारण आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीरातले प्रत्येक अवयव हे प्रोटीननी बनलेलं असतं. मग त्याच्यामध्ये हृदय, किडनी, फुफ्फुस, लिव्हर हे सगळे, किंवा आपले चेहरा, हात, पाय, स्किन, केस, हे सगळे आहे ते प्रोटीननी बनलेलं असतं. मग याच्यासाठी याचं कार्य व्यवस्थित चालावं यासाठी आपल्याला आपल्या शरीरामध्ये, आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन रोज घेणं खूप गरजेचं आहे. मग हे आपण घेतो का, हे पण आपण पाहिलं पाहिजे. कारण साधारणतः आपल्या आपल्या वेटनुसार आपल्याला प्रोटीनची गरज किती आहे ते ठरवलं जातं. साधारणतः 1 ग्रॅम प्रोटीन 1 किलो वजनासाठी एक मानलं जातं साधारणतः. म्हणजे आपलं जर 60 किलो वजन असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन आपण खाल्लं पाहिजे. मग हे प्रोटीन मिळवण्यासाठी आपण इतर जे सोर्स आहेत त्याचा विचार करू शकतो. मग त्याच्यामध्ये अंडी आहेत, अंड्याचा पांढरा भाग तुम्ही खाल्ला तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्याच्यानंतर चिकन आहे, मासे आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन चांगलं असतं. आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर मग दूध आहे, दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहे म्हणजे पनीर आहे किंवा दही आहे, याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन सोर्स आहे, प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, कडधान्य आहेत किंवा सोयाबीन आहे, यामध्ये सुद्धा प्रोटीन छान असतं. किंवा सोयाबीनपासून बनवलेला टोफू हा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं. हे आपण सगळं आहारामध्ये घेऊ शकतो. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर नक्कीच प्रोटीन खूप गरजेचं होतं. कारण ज्यावेळेस आपण वेट लॉस करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला जेवढ्या कॅलरी लागत आहेत शरीराला रोजचं काम करण्यासाठी, त्याच्यापेक्षा कमी कॅलरीचा आहार घ्यावा लागतो. आणि मग त्याच्यामुळे जो डिफरन्स तयार होतो कॅलरीमधला, कॅलरी डिफिशियंट जे तयार होतं, आणि त्याच्यामुळंच आपलं वजन कमी होणार असतं. तर नक्कीच याच्यामुळं कमी कॅलरीज असलेला आणि हाय प्रोटीन असलेला आहार आपण घेणे गरजेचं आहे. पण आपल्या आहारात काय होतं की सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत जेवढे पदार्थ आपण घेतो, म्हणजे सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, इडली सांबर, मेदूवडा, असे जे पदार्थ आपण घेतो त्याच्यात प्रोटीन असतं पण खूप कमी प्रमाणात असतं. आणि त्या ह्याच्यानुसार आपलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्याच्यात खूप जास्त असतं. आणि जेवणामध्ये पण तसं होतं की भाजी भाकरीचा जास्त उपयोग आपण खातो, म्हणजे त्याच्यामुळं मग तिथं पण प्रोटीन खूप कमी मिळतं आणि कार्बोहायड्रेट जास्त आपल्या शरीरात जातात. आणि याचा परिणाम असा होतो की जो काही कॅलरी डिफरन्स आपल्याला तयार करायचा आहे इनटेकमध्ये आणि आपल्याला जो आपण वापरणार आहोत ज्या कॅलरी त्याच्यामध्ये, तो मग आपण ब्रेकफास्टमध्येच हाय प्रोटीन असलेलं जर आहार घेतला तर नक्कीच सकाळीपासूनच आपल्याला जेवढं प्रोटीन हवं आहे त्या प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळत जाईल. आणि त्याच्यामुळे आपला दिवसभर आपला जे काही एनर्जी लेवल आहे ती चांगली राहणार आहे. त्याचबरोबर भुकेचं प्रमाण कमी होणार आहे. पहा, वेट लॉसमध्ये भूक कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. आणि प्रोटीन जर योग्य प्रमाणात तुम्ही घेतलं आहारामधून तर तुमची भूक कंट्रोल होणार आहे. तुम्हाला एक्स्ट्राच्या ज्या क्रेविंग्ज आहेत, खूप बाहेर गेल्यानंतर काही वेगवेगळं खावंसं वाटतं, ते कमी होणार आहे आणि तुमचा वेट लॉस खूप छान होणार आहे. तर नक्कीच बरेच वेळा असं होतं की मग प्रोटीन घ्यायचं आहे, मग आम्ही प्रोटीन कसं घ्यावं, किंवा प्रोटीन शेक घेतला तर चालेल का, प्रोटीन पावडर आहेत त्या घेतल्या तर चालतील का. तर नक्कीच तुम्हाला छान वेट लॉस करायचं आहे तर आपलं प्रोटीन रिक्वायरमेंट आपल्या आहारातनं कधी होत नाहीत कंप्लीट. आपल्या आहार तेवढा आपण घेणं शक्य होत नाही. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला ऑप्शन राहत नाही. प्रोटीन पावडर जर तुम्ही घ्याल किंवा प्रोटीन शेक घेताल तर नक्कीच त्याच्यामधनं तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणार आहे आणि त्याच्यामधनं कार्बोहायड्रेट्स कमी जाणार आहेत शरीरामध्ये. आणि तुमचा वेट लॉस किंवा तुमची कॅलरी डिफिशियंट जे आहे ते मॅनेजमेंट खूप छान होईल आणि तुमचा वेट लॉस छान होणार आहे. किंवा तुम्हाला वेट गेन करायचं असेल तरी प्रॉपर प्रोटीन तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकतं. त्याच्यामुळे नक्की प्रोटीन शेक किंवा प्रोटीन पावडर घेऊन पण तुम्ही तुमचं प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकता.
फक्त प्रोटीन पावडर कुठली घ्यायची हे महत्त्वाचे आहे, कारण बऱ्याच वेळा बाजारात बऱ्याचशा प्रोटीन पावडर मिळतात, त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण तर ठीकठाक असतं, पण त्याच्याबरोबर साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. मग याचा परिणाम असा होऊ शकतो की आपल्याला प्रोटीन तर मिळेल, पण त्याचबरोबर शुगर जास्त झाली आपल्या शरीरात तर त्याचे दुष्परिणाम पण जाणवणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच प्रोटीन पावडर निवडताना आपण थोडा विचार करायचा आहे. मार्गदर्शक कोणी असेल तर नक्कीच तुम्ही चांगलं प्रोटीन घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रोटीनचे बेनिफिट्स चांगले मिळतील आणि तुम्हाला जे काही तुमचं टार्गेट आहे, वेट गेन आहे, वेट मेंटेन ठेवणं आहे किंवा वेट लॉस आहे, ते तुम्ही पूर्ण करू शकता. त्याच्यामुळे नक्की प्रोटीन पावडर निवडताना योग्य सल्ला घेऊनच तुम्ही हे निवडायचे आहे आणि ते सुरू करायचे आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस प्रोटीन पावडर घेतो किंवा हाय प्रोटीन घेतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे, कारण प्रोटीन हे पचायला खूप जड आहे. त्याच्यामुळे ते व्यवस्थित डायजेस्ट व्हावं यासाठी पाण्याचं प्रमाण पण योग्य असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या वजनानुसार आपण पाणीचं इंटेक ठेवलं पाहिजे. साधारणतः 3 ते 3.5 लिटर पाणी आपण रोज घेतलं आणि ते पण 1 तासाला 1 ग्लास या प्रमाणात जर तुम्ही सुरू केलं पाणी घेणं, तर नक्कीच तुम्हाला जे तुम्ही जास्तीचं प्रोटीन घेणार आहेत ते तुम्हाला योग्य प्रकारे डायजेस्ट होईल आणि ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं होणार आहे. त्याचबरोबर प्रोटीनचे फायदे काय आहेत, तर फक्त मी जसं सांगितलं की वेट गेन, वेट लॉस एवढंच फक्त प्रोटीन गरजेचं आहे असं नाही, तर वेगवेगळे जे काही प्रॉब्लेम असतात, म्हणजे हेअरफॉल आहे किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम असतात किंवा बऱ्याच जणांना हातपाय दुखणं, हातपायाला थकवा येणं, त्याचबरोबर खांदे दुखणं, हे जसे प्रॉब्लेम आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन खूप महत्त्वाचं रोल प्ले करतं. तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट जर कंप्लीट झाली, रोज आपण जेवढं प्रोटीन हवं आहे ते आपण आहारातनं जर घेतलं, तर हे प्रॉब्लेमसुद्धा कमी होतात. कारण मी जसं सांगितलं की आपले प्रत्येक बॉडीचा पार्ट हा प्रोटीनने बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये केस पण आहे. त्याच्यामुळे तुमचं जर केस गळती खूप असेल, केसाचे काही प्रॉब्लेम असेल, तर नक्कीच प्रोटीन योग्य प्रमाणात तुम्ही घेतलं तर हा प्रॉब्लेमसुद्धा कमी होऊ शकतो. आता बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की घरगुती प्रोटीन पावडर कशी बनवायची, तर हे बऱ्याच वेळा सर्च केलं जातं आणि ते बनवलं जातं. मग अशा घरगुती प्रोटीनचा फायदा होतो का प्रोटीन पावडरचा, तर नक्कीच मी याच्यावर हे सांगेल की आपण ज्यावेळेस घरगुती प्रोटीन पावडर तयार करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी असतात किंवा ड्रायफ्रूट्स असतात, तर ते एकत्र करून त्याची पावडर बनवली जाते. मग नक्कीच त्याच्यामधनं आपल्याला ठीक आहे, प्रोटीन डाळींमध्ये किंवा ड्रायफ्रूट्समध्ये चांगल्या प्रकारे असतं, त्याच्यामुळे प्रोटीन तर आपल्याला मिळणार आहेच, पण त्याच्याबरोबर आपल्याला त्याच्यामधले जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते पण मिळणार आहेत. म्हणजे साधारणतः एखादा पदार्थ घेतला त्याच्यामधनं आपल्याला 1 ग्रॅम प्रोटीन जर मिळणार असेल, तर त्याचबरोबर 4 ते 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स त्याच्यामधनं आपल्याला मिळणार आहेत. मग जर तुम्ही अशी पावडर वेट लॉससाठी वापरत असाल, तर त्याच्यामुळे काय होईल की घरगुती पावडरचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होणार आहे. कारण प्रोटीन तर योग्य प्रमाणात तुम्हाला शरीराला मिळेल, पण त्याच्याबरोबर त्याच्यात 4 ते 5% कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरात जाणार आहेत आणि त्याच्यामुळे वेट लॉस होण्याऐवजी वेट गेन होणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही प्रोटीन पावडर निवडताना थोडंसं म्हणजे महत्त्वाचं आहे की आपल्याला कोणाचा तरी चांगला सल्ला घ्यावा लागणार आहे, जेणेकरून योग्य सर्टिफाईड अशी प्रोटीन पावडर तुम्ही जर यूज केली तर नक्की तुमच्या शरीराला ते उपयोगी आहे. आता आणखीन एक प्रश्न असतो की प्रोटीन पावडर घेतल्यानंतर किडनी खराब होऊ शकते का? बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो. तर नक्कीच मी त्याच्यासाठी पण हे सांगेल की आपला प्रत्येक अवयव हा प्रोटीनने बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये किडनी पण आली, किडनीसुद्धा प्रोटीननी बनलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर योग्य प्रमाणात प्रोटीन तुम्ही घेत असाल तर नक्कीच किडनीला कुठलाही त्रास जाणवत नाही. तिचं फिल्ट्रेशन आहे किंवा ते जे कार्य आहे ते योग्य प्रमाणात होतं उलट. पण बऱ्याच वेळा काय असतं की एखाद्या व्यक्तीला आधीच काहीतरी किडनीचा त्रास असतो, किडनी रिलेटेड कुठला तरी डिसीज असतो आणि मग आपण व्यवस्थित चेकअप न करता जर अचानक वेट लॉससाठी किंवा इतर कारणासाठी प्रोटीन घेत असाल, तर मग त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास जाणवू शकतो. त्याच्यामुळे नक्कीच प्रोटीन पावडर असू द्या किंवा तुम्ही आहारातनं प्रोटीन घ्यायचा निर्णय घेतला योग्य प्रमाणात, तर नक्कीच आपले शरीर व्यवस्थित आहे का हे आधी आपण पाहिलं पाहिजे. आपल्याला कुठला आधीचा आजार आहे का हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे किंवा आपण ज्यांच्याकडनं हे गायडन्स घेणार आहोत त्यांना पूर्ण आपली हिस्ट्री सांगितली पाहिजे, जेणेकरून याचा चांगला इफेक्ट होईल, वाईट नाही. शेवटी 3 हेल्दी टिप्स. फर्स्ट, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला भूक लागते त्यावेळेस चहा कॉफी घेण्याऐवजी काय करायचं आहे की काही ड्रायफ्रूट्स
बदाम किंवा काळे मनुके हे रात्री भिजत ठेवायचे आणि ते सकाळी उठल्याबरोबर खायचे आहेत, जेणेकरून भूक पण कमी होईल आणि काही प्रमाणात प्रोटीनही मिळेल. सेकंड टिप, नाश्त्याच्या वेळीस जर तुम्ही इतर काही पदार्थ खात असाल तर त्याच्याऐवजी 2 किंवा 3 अंडी, त्याचा पांढरा भाग तुम्ही खाल्ला तर पोट भरेल आणि प्रोटीनही मिळेल. थर्ड टिप, प्रत्येक खाण्यामध्ये म्हणजे नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण या सगळ्यामध्ये तुम्ही जर 1 वाटी फ्रेश दही घेतलं तर नक्कीच ते खूप हेल्दी राहणार आहे, प्रोटीनयुक्त राहणार आहे. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची टिप कुठली आहे तर फिट है तो हिट है.